नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, इंग्लिश मीडियमचा म्हणजेच इंग्लिश थर्ड लँग्वेज हे जो असतो, ज्यांचं सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम आहे त्यांचा जो पेपर आहे मित्रांनो, हा सेकंड अँड थर्ड लँग्वेजचा, याच्यामध्ये 80 गुणांचा हा पेपर आहे. 3 तासाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. पेपर अगदी इझी असतो मित्रांनो. प्रॉपरली जर स्टडी केला किंवा हे पेपर मी जो तुम्हाला देतो आहे इथं, या पेपरचा जर प्रॉपरली स्टडी केला तर मला तरी माहिती आहे की 60-70 मार्काचं तुम्ही सहज लिहू शकता. इथल्या इथंच उत्तरं दिलेली असतात, काही वेगळी गोष्ट नाही. पहिली जी लँग्वेज स्टडी दिलेली आहे मित्रांनो, याला 10 गुण देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये पहिलं काय दिलं आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग द करेक्ट लेटर. एक एक लेटर फक्त गहाळ आहेत तेवढं इथं लिहायला लागते. पहिल्याच्यात DR गायब आहे, ड्रीम SUPE गायब आहे ना, सुपर. त्यानंतर ट्रूथ T फक्त पहिला T गायब आहे. आणि याच्यानंतर इथं कल्चर फक्त L गायब आहे मित्रांनो, CUL बस. म्हणजे असं तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे आणि शब्द पूर्ण लिहायचा आहे. दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड इन द अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डर लावायचं आहे, जसं आपण सिक्वेन्स असतो ABCD त्यानुसार. आता पहिले दिलेले इथं जे वर्ड्स दिलेले आहेत त्यातला पहिला जो वर्ड्स आहे मित्रांनो, तो पहिला वर्ड्स कोणता आहे? पहिला वर्ड्स आहे कंप्लीट, हा पहिला वर्ड आहे. दुसरा वर्ड्स कोणता येणार आहे? हा प्रेसिस्ट. त्याच्यानंतर तिसरा वर्ड्स कोणता आहे ते मित्रांनो, हे सूत. आणि चौथा टर्न. हा अशा पद्धतीने लावायचा. आता हे खाली F वरून सुरुवात होणारे असे दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला वर्ड कोणता येतो? फॉर्च्यून, हा पहिला वर्ड आहे. दुसरा वर्ड कोणता येतो? शोधा. फॉर्म, हा येतो अल्फाबेटिकली. त्याच्यानंतर तिसरा वर्ड कोणता येतो? फाउंडर, हा तिसरा आहे. आणि फोर्थ हा चौथा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं काही मोठी गोष्ट नाही. खालचं वाक्य बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे आता तुम्हाला या वाक्यांमध्ये काहीतरी टेक्निकली चूक आहेत. बघा, पहिला T हा पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे इंग्लिशमधलं, तो फक्त कॅपिटल करा. वाक्य जसं तसं लिहा आणि फुल स्टॉप द्या, झालं तुमचं करेक्ट. पुढचं बघा, मे बी यू आर राईट आणि मॅटरेड रामलाल. इथे म्हणजे तुम्हाला काय करा, मॅटरेड रामलाल याच्या आधी जो मे आहे हा M मोठा काढा आणि इथून डबल युनिटेड कॉमा द्या राईटपर्यंत आणि झालं. बाकी वाक्य जसं तसं ठेवा आणि शेवटी फुल स्टॉप द्या, काही मोठी गोष्ट नाही आहे. आता खाली बघा, मेक द 4 वर्ड मिनिमम 3 लेटर. 3 शब्दाचे या इथं दिलेला जो रिसर्च नावाचा शब्द आहे त्याच्यावरनं बनवायचे आहेत तुम्हाला. याच्यावरून काय काय शब्द बनतात बघा. आर बनते, ARE बनते. त्याच्यानंतर याच्यामध्ये अधिक बार इयर बनते, EAR इयर बनते. कार बनते, CR कार. अशा पद्धतीचे शब्द बनवायचे आहेत छोटे छोटे, काही मोठी गोष्ट नाही. राईट द रिलेटेड वर्ल्ड अँड शो इन द एक्झाम्पल. आता इथं बघा लँग्वेज, इथं स्कूल येऊ शकते. मागच्या वर्षी गार्डन हा शब्द आला होता, गार्डन. मग गार्डन ब्युटिफुल अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं बघा, आता इथं लँग्वेज आलेली आहे. सिम्पल आहे लँग्वेज. अधिक कसं असते लँग्वेजमध्ये, इझी आहे, इझीसुद्धा म्हणू शकतो, इझी लँग्वेज. रूड लँग्वेज, डिफिकल्ट लँग्वेज म्हणू शकतो. पोएटिक लँग्वेज आहे बा त्याची, असं सुद्धा आपण इथं शब्द वापरू शकतो. काही कठीण नाही मित्रांनो, खूप इझी असते. हां, आता खाली एक दुसरं आहे तुम्हाला, कंप्लीट द वर्ल्ड चेन ऑफ व्हर्ब. व्हर्बची एक चेन बनवायची आहे, म्हणजे क्रियाची. जसं स्पेंड म्हणजे ही एक क्रिया झाली. त्याच्यावरनं पुढची काय, आता स्पेंड D आला शेवटी, D वरनं डान्स, DANC डान्स. डान्स त्यात E आला तर वर इट म्हणजे खाणे, TAKE टेक. E आला पुन्हा अर्न, EARN अर्न. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण क्रिया लिहायच्या, वर्ब लिहायच्या आहेत आणि ते पुढच्या शेवटच्या शब्दावरनं लिहायचे असतात. अगदी इझी आहे मित्रांनो, काही कठीण नाही आहे. डू ॲज डायरेक्ट, अटेम्प्ट एनी वन असं सांगितलेलं आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द प्रेस, है ना. इथं दिलेलं वाक्य मिनिंगफुल एक सेंटेन्स याच्यावरनं तुम्हाला बनवायचं आहे. काय आहे? टू बी सराउंडेड बाय. आता टू बी सराउंडेड बाय असं म्हटल्यानंतर इथं बघा असं म्हणता येईल की माय विलेज इज सराउंडेड बाय हिल अँड ट्रीज, आहे ना. माय विलेज इज सराउंडेड बाय काय आहे? हिल्स अँड ट्री. माय विलेज इज सराउंडेड बाय एनी मोर हाऊसेस वगैरे असंही तुम्हाला म्हणता येईल, काही कठीण नाही आहे. पुढचं एक सेंटेन्स बघा इथं, ॲड अ क्लॉज. इथं असं सांगितलं आहे तुम्हाला पुढच्यात, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स, एक्सपांड मिनिंग. ओके, राजू इज जस्ट अ लिटिल किड. आता त्याच्यापुढे तुम्हाला लिहायचं आहे लिटिल किड. हू इज अ ग्रेट सिंगर असं म्हणू शकता तुम्ही, हू इज अ ग्रेट सिंगर असं त्याच्यासमोर आपल्याला सेंटेन्स लिहायचं. तुम्हाला वाटते तसं लिहा, राजू इज जस्ट लिटिल किड आणि त्यासमोर तो कसं आहे, ही इज नॉटी असं लिहू शकता तुम्ही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. अटेम्प्ट एनी वन. आता इथं ॲड प्रेफिक्स अँड सफिक्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये प्रत्यय आणि उपसर्ग म्हणतो. आता इथं बघा दिलेलं आहे आपल्याला, इथं शब्द दिलेला आहे, ट्रीट दिलेला आहे. ट्रीट आता ट्रीटमेंट म्हणू शकतो. ट्रीटच्या समोर मेंट लिहायचं आहे तुम्हाला, MENT.
ट्रीटमेंट. त्यानंतर पॉसिबल, दुसरा शब्द दिला पॉसिबल. हे सरळच आहे. इम्पॉसिबल असं म्हणू शकतो, पॉसिबिलिटी म्हणू शकतो. इम लावा लागते फक्त याच्या आधी. आय एम लावला, पॉसिबल जसा तसा, काही कठीण नाही, अगदी इझी आहे मित्रांनो. त्याला ऑर दिलेला आहे आता इथे एक. काय म्हणते, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. इथं सेंटेन्स बनवायचे आहेत. इथं सेंटेन्स फक्त वर्ड बनवायचे, तर सेंटेन्स नाही जमले तर ऑर हे आधीच लिहून टाका, काही मोठी गोष्ट नाही. पुढे बघा, आता टेक्च्युअल पॅसेजवर आलो. आपल्याला 20 गुणांचे 10 मार्काचे 2 टेक्च्युअल पॅसेज देतात. पहिला इथं पॅसेज आपल्यासमोर आलेला आहे. किती इझी असते ते तुम्हाला मी समजून सांगतो आहे, किती इझी आहे. पहिल्या या पॅसेजमध्ये कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणते. हे सेंटेन्स फक्त पूर्ण करा. लाईफ इज समथिंग लाईक असं त्यांनी म्हटलं. आता या सेंटेन्स कुठं आहे बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे. लाईफ इज समथिंग लाईक, काय इथं सरळ तुम्हाला उत्तर दिले, ट्रम्पेट आहे की नाही. दुसरं बघा, इथे असं दिलेलं आहे. दुसरं सेंटेन्स आपलं काय आहे, सक्सेस इज वॉक इन. सक्सेस इज वॉक इन. आता इथं काय दिलेलं आहे बघा, सक्सेस इज वॉक इन अ डार्क. इथं उत्तरच दिलेलं आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. पुढे चला, काय दिलेलं आहे तिसरं आपल्याला बघा, डॅश ऑफ अ एनर्जी ऑफ द फूट असं सांगितलेलं आहे. आता हे कुठं आहे बघा, हे इथं दिलेलं आहे आपल्याला. इथून तुम्ही लक्षात घ्या की बघा, द क्वालिटी अँड क्वांटिटी एनर्जी ऑफ फूट आहे ना. तर द क्वालिटी अँड क्वांटिटी हे आपल्याला आधीचे शब्द त्यात टाकायचे आहेत. याच्यातच दिलेलं आहे, कुठं जाण्याची गरज नाही आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतर चौथं बघा, इथं काय दिलेलं आहे, व्हेन वी टेक नेक्स्ट स्टेप आहे ना, सराउंडेड इट. हे कुठं दिलं आहे, हे सगळ्यात खाली दिलेलं आहे बघा आपल्याला. इथे सगळ्यात खाली बघा, व्हेन डिड इट विदाऊट क्रेक आहे ना, अशा पद्धतीनं ह्या पॅसेजमध्येच उत्तर आहेत, काही वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. आता थोडं खाली आहे, इथं काय म्हटलेलं बघा, आता खालच्या याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब कंप्लीट करायची आहे. काय म्हणते इथं सांगा, व्हॅल्युएबल थिंग कोणत्या आहेत, व्हॅल्युएबल थिंग याच्यातच दिलेली आहेत पा, इथेच सांगितलेले आहेत. वर बघा, व्हिजन, विशेष, हां, त्यानंतर इंटेन्शन्स, त्यानंतर ड्रीम झालं. हे व्हॅल्युएबल थिंग याच्यात लिहून टाकायचं. समोर म्हटलं तर बा व्हॅल्युएबल, हे व्हॅल्युएबल थिंग्स आहेत, काही कठीण नाही मित्रांनो. थोडंसं पुढे जाऊ. खाली बघा, असं विचारलेलं आहे आपल्याला इथे की फाइंड आउट द वर्ड द पॅसेज विच मीन. याला मिनिंग काय आहे शब्द याच्यामध्ये, या पॅसेजमध्ये. टू कॅरी आउट याला आहे टू एक्झिक्यूट असं शब्द इथं देण्यात आलेला आहे. एक्झिक्यूट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचं त्यांनी हे विचारलेलं प्लॅन ऑफ ॲक्शनला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो, की आपण स्ट्रॅटेजी काय ठेवलेली आहे, स्ट्रॅटेजी, आणि याचा शब्द आलेला आहे तो. ठीक आहे, काही वेगळी गोष्ट नाही आहे. चला पुढे. आता तुम्हाला व्याकरण आहे, डू ॲज डायरेक्ट. आता हे एक व्याकरण सोपं आहे थोडंसं, मी तुम्हाला इथं समजून सांगतो. यूज अनलेस हा शब्द आपल्याला यूज करायचा आहे. तर मित्रांनो काय कळायचं माहिती का, इफ याच्यामधला जो शब्द आहे ना, इफ हा काढून टाकायचा आणि इथं अनलेस असा शब्द वापरायचा आणि त्याच्यानंतर हा डोंट शब्द काढून टाकायचा, बस, काहीच नाही आहे. अनलेस वै पुट, बाकी वाक्य जसं तसं ठेवायचं. डोंट काढून टाकायचं, इफ काढून टाकायचं, अनलेस लावून टाकायचं, अनलेस वैपासून सुरुवात करायची, काही कठीण नाही. पुढचं सेंटेन्स इथं दिलेलं आहे, याच्यामध्ये काय, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. हे तर अगदी इझी आहे. पण द्याच्यानंतर नॉट ओनली लावा, द्याच्यानंतर नॉट ओनली, आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला अँड शब्द इथं दिसत असेल, कंजंक्शन, हा कंजंक्शन काढून टाका, तिथं बट ऑल्सो टाका, बस. द्याच्यानंतर नॉट ओनली आणि बट ऑल्सो, पूर्ण वाक्य जसं तसं लिहून टाका, काहीही कठीण नाही, इझी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इन युअर गोल, तुमचं गोल काय आहे, आयुष्यातलं ध्येय काय आहे, आणि त्याच्यानंतर व्हॉट इफेक्ट विल यू मेक टू अचीव इट, तिथे कसं कराल वगैरे तुम्हाला स्वतः लिहायचं. जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. पॅसेजमधले काही सेंटेन्स वापरले तरीही चालतात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. दुसरा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे आणि इथं विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला, पहिलं तर राईट ऑर रॉंग, आणि राईट आहे रॉंग विचारलं तर राईट आणि रॉंग असं लिहा, ट्रू किंवा फॉल्स लिहू नका. ठीक आहे. पहिला आहे, मीना स्टे अलोन इन द अपार्टमेंट इन दिल्ली, असं तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं ॲन्सर पहिल्या याचं दिलेलं आहे मित्रांनो. इथं बघा, नाही, ती मुंबईला राहते, त्याच्यामुळे इथं बॉम्बेला राहते, त्याच्यामुळे तुम्हाला इथं काय लिहावं लागेल बघा. इथं मी तुम्हाला एक दाखवून देतो, तर एक दाखवतो, मग बाकीचं मी तुम्हाला तर सांगतो. याच्यातच दिलेलं आहे, काही वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. इथं बघा, इथं सांगितलेलं आहे, इथं दिलेलं आहे, हे पहा, मीना वाज द ट्रान्सफर ऑफ द बॉम्बे, इथं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो. पहिलं जे सेंटेन्स आहे, हे पहिलं सेंटेन्स आहे तर आपलं रॉंग. त्यानंतर दुसरं विचारलेलं आहे की मीना वाज द सेकंड द पॅरेंट, हे रॉंग आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, नो बडी वॉन्ट टू द विजिट मीना, इथं राईट आहे. ठीक आहे. त्या पद्धतीनं अशा पद्धतीने हे येतं. आणि चौथं जे सेंटेन्स आपल्याला इथं दिलेलं आहे मित्रांनो, चौथं सेंटेन्स हे दिलेलं आहे, हे सुद्धा इथं राईट आहे मित्रांनो, राईट आहे चौथं सेंटेन्स. ठीक आहे, वाचून घ्या आणि त्याच्यातून पॅसेजमधून शोधा, तिथंच आहे, कुठं जाण्याची गरज नाही. आता कंप्लीट द वेब, इथे वेब डायग्राम पुन्हा दिलेली आहे तुम्हाला. या वेब डायग्राममधले जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पॅसेजमध्येच आहेत.
पॅसेज पुन्हा एकदा तुम्हाला इथं मी दाखवतो. पॅसेज एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीने ह्या पॅसेजमधून स्क्रीनशॉट काढून ते शोधा, तुम्हाला जमतील. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. आता इथं फिलिंग द ब्लँक दिलेलं आहे आणि ह्या फिलिंग द ब्लँकसुद्धा याच्यातच आहे बघा. कंपनी इथं प्लेझंट येते. डिपार्टमेंट कसं आहे, पॉप्युलर डिपार्टमेंट. त्यानंतर रिॲक्शन, फास्ट रिॲक्शन. रेन, पर्सिंग रेन या पॅसेजमध्ये आलेला आहे. तिथलं पाहून लिहायचं आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथं तुम्हाला आता एक डू ॲज डायरेक्ट म्हणजे ग्रामरचं आहे. बिकॉज फक्त टाकायचं आहे. तर बिकॉज कुठं टाकायचा, याच्यातलं मित्रांनो काहीच नाही. ॲज काढून टाका, ॲज काढून इथं बिकॉज टाका, बाकी सेंटेन्स जसं तसं ठेवा. अगदी ग्रामर इझी आहे, काही कठीण नाही. बघा पोएट्री सेक्शनमध्ये आपण आलो मित्रांनो. पोएट्री सेक्शनमध्ये ही पोएम आपल्याला इफ नावाची पोएम इथं दिलेली आहे. इफ पोएमचं नाव आहे इफ आणि ही पोएम जशी तशी इथं दिलेली आहे. पहिलं आहे आपल्याला ट्रू ऑर फॉल्स विचारलेलं आहे. पहिलं विचारलं गेट एनी व्हेन अदर ब्लेम ऑन यूज, पहिलं हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये नेमकं पहिलं फॉल्स आहे मित्रांनो. दुसरं आहे वी शुड ट्रस्ट अवर सेल्स, ते तुम्हाला दुसरं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते ट्रू दिलेलं आहे. चौथं आहे वी शुड वालं, ते तुम्हाला ट्रू आहे आणि नंतर शेवटचं आहे बी अ स्लो ऑर द ड्रीम, हे तुम्हाला फॉल्स दिलेलं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने याच्यामधली हे पोएम आहे, समजून घ्या. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट इथं विचारलेले आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट आणि हे तुम्हाला पोएममधून समजतात. कीप युअर हेड, पहिले याच्यात कीप युअर हेड असा पॉईंट येतो पॉझिटिव्हमध्ये. ट्रस्ट युअर सेल्फ. त्यानंतर निगेटिव्ह पॉईंटमध्ये येतं लॉस युअर हेड. त्यानंतर मेक अ ड्रीम युअर मास्टर वगैरे अशा पद्धतीने निगेटिव्ह पॉईंट येतात. ठीक आहे, चला तुम्ही पॅसेज याच्यामधून पोएममधून शोधा. आता हे जे पोएम दिलेलं आहे इथं ॲप्रिशिएशनसाठी दिलेलं आहे मित्रांनो. हे सोपी असते आणि काही कठीण हातचे मार्क असतात. हे सोडूच नका पोएम, जिथच्या तिथंच लिहिणं असते तुम्हाला. आता कसं लिहिणं असते बघा, तुम्हाला मी दाखवतो. बघा या पोएमचं तुम्हाला टायटल विचारलं पहिले. आता टायटल कसं आहे या पोएमचं ऑलरेडी दिलं, द टीनेजर प्रियर, हे दिलेलंच आहे. त्याच्यानंतर खाली विचारलं तुम्हाला इथं बघा नेम ऑफ द पोएट, पोएट खाली दिलेलं आहे इथं, ते पोएट इथं लिहून टाका. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे मित्रांनो तो रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम म्हणजे काही सोपं असते, काही कठीण नाही आहे. रायमिंग स्कीममध्ये काय करावं लागतं की पहिली जी लाईन असते त्याला हे देऊन द्यावं लागतं प्रत्येक वेळी. दुसऱ्याला हे मॅच होते का बघा, बिगिनिंग आणि मेक मॅच होत नाही म्हणून याला बी द्या. मॅच झालं असतं तर रायमिंग जुळली असती तर आपण येत दिला असता, जुळत नाही. चूज जुळते का बिगिनिंग, मेकला नाही जुळत मग सी द्या. त्याच्यानंतर टेक जुळते का, मेक टेक जुळते म्हणजे याला बी आहे तर यालासुद्धा बी येईल. म्हणजे दुसऱ्या सेंटेन्सला बी आलं, मेकला तिथंही बी येईल. ए बी सी बी अशी रायमिंग स्कीम बनली, ते खाली लिहून टाका, काही कठीण नाही आहे. इथं लिहून टाका रायमिंग स्कीम. आता फिगर ऑफ स्पीच, प्रत्येक पोएममध्ये वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेल्या आहेत. मग आता या पोएममध्ये पण एक अशी फिगर ऑफ स्पीच आहे ती प्रत्येक पोएममध्ये सेम असते. अलिटिरेशन हे प्रत्येकाच्यात सेम आहे. तर आता इथं सुद्धा आपण तसं इथं मेन्शन करू शकतो फिगर ऑफ स्पीच. जशी बघा अलिटिरेशन हे प्रत्येक पोएमला लागू होणारी फिगर ऑफ स्पीच आहे, हे लक्षात ठेवा. मेटॅफॉरसुद्धा आहे याच्यामध्ये, अपॉस्ट्रोफीसुद्धा आहे. ठीक आहे, अल्टिरेशन मात्र प्रत्येक पोएममध्ये ते लिहूनच टाकायची. सेंट्रल आयडिया अगदी शॉर्टमध्ये करायची आणि मी तसं तुम्हाला सांगतो की जसं सेंट्रल आयडिया टू लीड अ गुड लाईफ, टू लीड अ गुड लाईफ एवढी याची होऊ शकतं. टू लीड अ गुड लाईफ अशा पद्धतीनं. मित्रांनो काही कठीण नाही, अगदी इझी गोईंग आहे. चला पुढचं सेक्शन आपलं टेक्च्युअल नॉन टेक्च्युअल पॅसेज आहे. हा याच्यामधनं शोधून आपल्याला लिहायचा असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, अगदी इझी आहे. वी नीड टू द सिरियस रीडिंग, रीडिंग का गरजेची आहे, रीडिंग का केली पाहिजे. रीडिंग व्हेरी हॅपी, आपण रीडिंगने हॅपी होतो. रीडिंग कसं सिरियसली. त्याच्यानंतर रीडिंग हॅबिट मेक अ मॅन व्हेरी हॅपी, हॅपी होतो त्यानं. मेक अ मॅन परफेक्ट नाही, व्हेरी हॅपी लिहिलेलं आहे इथं, ते लिहायचं. वी शूड नॉट रीड बुक ऑफ ओनली काय फिक्शन. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय लिहिलेलं आहे, वी रीड नॉवेल फॉर, त्यानं काय होतं मोर प्लेजर अँड अम्युजमेंट असं आपण त्याच्यामध्ये उत्तर इथंच दिलेलं आहे. बघा नॉवेल्स असल्यामुळे काय होतं, नॉवेल्स इथंच दिलेलं आहे. सगळं पॅसेजमध्ये उत्तर आहेत, काही वेगळं जाण्याची गरज नाही. हॅबिट ऑफ द रीडिंग यूज, हॅबिट रीडिंगचे हॅबिट असल्यामुळे काय काय होते, हॅपीनेस, हेल्थी, त्यानंतर एज्युकेशन, नॉलेज, अम्युजमेंट ह्या गोष्टी लिहायच्या असतात, काही कठीण नाही. आता त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो राईट ऑपोजिट वर्ड्स विचारलेलं आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला लो, इथं हाय, इथं फुल, इथं एम्प्टी, इथं रिच, इथं पुअर, इथं नेवर, इथं ऑलवेज है ना. अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचे असतात. आता मी थोडं ग्रामरवर जाणार नाही, ते थोडंसं बघून घ्या. आता समरी रायटिंग एक महत्त्वाचा अधिक एक टॉपिक. हा जो प्रश्न आहे तुम्हाला समरी रायटिंगचा मित्रांनो, हा समरी रायटिंगचा जो क्वेश्चन नंबर ए मधला बी जो असतो, E5 मधला बी समरी रायटिंग, काहीच नाही. वर दिलेला जो हा पॅसेज असतो अनशीन पॅसेज, याच्यामधल्या काही ओळी लिहायच्या, काही सोडायच्या. असं लिहिलं तरी तुम्हाला 3-4 मार्क हातचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडू नका, लिहिणं गरजेचं आहे. खालच्या रायटिंग स्किलवर 20 मार्क्ससाठी देण्यात आलेला आहे. इथं 2 लेटर आहेत, एक आहे इन्फॉर्मल, एक आहे फॉर्मल लेटर. मित्रांनो
माझं मत आहे तर तुम्ही फॉर्मल लेटरपेक्षा इन्फॉर्मल लेटर प्रिपेअर करायचं, कारण की त्याच्यावर सब्जेक्ट लिहिण्याची गरज नाही. अगदी इजी याचा फॉर्मॅट मी तुम्हाला टाकणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सेंटर ॲड्रेसला किती मार्क आहेत, सॅल्युटेशनला, मेन बॉडीला सगळं देणार आहे मित्रांनो. कसं लिहायचं ते सांगणार आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग आहे आणि ड्राफ्टिंग स्पीच याचाही मार्कच मी तुम्हाला सांगणार आहे. काहीच नाही, इथं डायलॉग रायटिंग जसं तसं असते, फक्त इथं ऑर्डर चुकीचं आहे. जंबल सेंटेन्स आहे. पहिलं आता बघा ते सेंटेन्स दिलेले आहेत ना, खाली वर केलेले आहेत त्यांनी. आता याच्यानंतर पहिल्या नंबरचं सेंटेन्स कोणचं येईल ते बघा. आर यू म्हणजे हे पहिल्या नंबरचं सेंटेन्स आहे. यस आय कम हे दुसऱ्या नंबरचं आहे, हे 2 नंबरचं सेंटेन्स येईल. त्याच्यानंतर मे हे 3 नंबरचं सेंटेन्स येईल. म्हणजे सिक्वेन्स चुकलेला आहे, करेक्ट ऑर्डर लावायची आहे. आणि 4थ्या नंबरचं हे येईल, आय एम आयशा हे 4थ्या नंबरचं. अशा पद्धतीनं सिक्वेन्स चुकलेला तो बरोबर करायचा आहे मित्रांनो. अगदी इजी आहे. कम्प्लीट द डायलॉग रायटिंग, खालचे फक्त सेंटेन्स तुम्हाला भरायचे आहे. ऑरमध्ये सुद्धा इथं तुम्हाला दिलेलं आहे. स्पीच रायटिंग दिलेली आहे. अधिक एक महत्त्वाचा हातचे मार्क मिळवणारं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, काहीच मोठी गोष्ट नाही मित्रांनो. इथं पहिलं जे तुम्हाला दिलेलं आहे ते म्हटलेलं आहे, इथं बघा ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये. इथं दिलेलं आहे व्हर्ब टू नॉन व्हर्बल. बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल, इथं नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला इथं शब्द दिलेले आहेत. मोबाईल फोन कसा कसा काय आहे काय त्याचं तुम्हाला सेंटेन्स बनवून लिहायचं आहे. जसं जमेल तसं लिहिलं तरी चालते. आणि खालचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे याची एक टी डायग्राम वर जशी बनवली तशी डायग्राम बनवायची आहे मित्रांनो. एक्सपांड थीम त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायचं आहे. हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन सगळं इथं दिलेलंच आहे. जयंती साजरी झाली ते कसं लिहाल. ऑरमध्ये तुम्हाला इथं स्टोरी रायटिंग आहे. हे जमलं नाही तर हे करा. दोन्ही याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता शेवटचा जो आहे स्किल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द लेटर. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला पहिले वर्ड दिलेले आहे बेगर. बेगर म्हणजे भिकारी. हा जो पहिला जो शब्द इथं दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो, बेगर म्हणजे भिकारी. ब्युटी म्हणजे सुंदर. टेल म्हणजे शेपूट आहे की नाही. एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा अनुभव काय आहे तो दिलेला आहे. गोल्ड म्हणजे सोने, गोल्ड सोने. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्व. ठीक आहे, अगदी इझी आहे, काही कठीण नाही. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इथं दिलेलं आहे. सेंटेन्सचं ट्रान्सलेट. हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. याला आपण काय म्हणतो की परिश्रम ही यशाची किल्ली आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलं, डोंट बिलीव्ह इन नॉमर्स. याचा अर्थ होतो अफवावर विश्वास ठेवू नका. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे तुम्हाला काय, हँडल द बुक केअरफुली म्हणजे पुस्तक काळजीपूर्वक हाताळा. आता पुढचं तुम्हाला इथं दिलं आहे एडियम्स आणि प्रोव्हर्ब म्हणजे याला आपण काय म्हणतो वाक्प्रचार वगैरे. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा. पहिले रिप इज यू शो म्हणजे काय, जे पेरल ते उगवाल. एम्प्टी विसल मेक अ मच नॉईस म्हणजे काय, उथळ पाण्याला कळकळाट पार. अशा पद्धतीनं पेपर आहे, इझी आहे, समजून घ्या आणि खूप छान आहे. याच्यामधल्या काही गोष्टी कोणत्या पोएम करायच्या काय करायचं ते मी पुढील याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. याचा अभ्यास करा आणि कोणत्या पोएम येतील ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच्यासोबत बनून राहा. तुम्हाला मी परफेक्ट येईल हे मात्र नक्की. बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.